Peace in the midst of worried situations. शांती सर्व काळजीग्रस्त अशा परिस्थितीमध्ये. Many times we claim we love the Lord. अनेक वेळेला आपण असं बोलतो ना सारखं सारखं की माझं प्रभूवर प्रेम आहे, माझं प्रभूवर प्रेम आहे. But then why are you anxious? पण मग प्रभूवर प्रेम आहे तर कशाला चिंता आणि काळजी? Many times we say God loves me. अनेक वेळेला असंही म्हणतो की देवाचं माझ्यावर प्रेम आहे. Then why are you anxious? मग का काळजी करत आहे? Because His word is not deeply rooted in us. का काळजी करत आहे? कारण की त्याचं वचन हृदयामध्ये खोलवर गेलेलं नाहीये. Amen. Amen. That word has to be deeply rooted in us. ते वचन जे आहे ना ते खोलवर जायला पाहिजे We need to हृदयामध्ये. start now believing in the word of God. आता आपण देवाच्या वचनावर नुसतं वाचन नाही विश्वास ठेवायला पाहिजे. Only then you can enjoy a flourishing life on this earth. जेव्हा देवाच्या वचनावर असा खोलवर विश्वास असेल ना तेव्हाच एक समृद्ध जीवन आपण जगू शकतो. Have a fellowship with the Father. पित्याबरोबर Have एक a सहभागी, fellowship with His Son. पुत्राबरोबर Have a सहभागिता fellowship ठेवा. with the Holy Spirit. पवित्र आत्म्याबरोबर सहभागिता ठेवा. Finish. That's all. बस एवढंच करायचंय. Have fellowship with the Trinity. त्रैक्याबरोबर सहभागिता ठेवा. Amen. Amen. Let worry come. Let it not settle on your head. येऊ दे काळजी येणार येते पण ती तुमच्या डोक्यावर अशी बसता कामा नये डोक्यात Amen. जाता कामा नये. Let not that bird start making a nest on your head. पक्षी फिरतात डोक्यावरून पण त्यांनी आपल्या डोक्यावर घरटं नको करायला ना. Your experience with the Lord will give you peace in a miserable situation. प्रभू संगती जो काही सहवास तुम्ही घेतलेला आहे त्याचा जो अनुभव तुम्हाला आलेला आहे त्यामुळे त्या सगळ्या त्रासाच्या परिस्थितीमध्ये शांती तुमच्या हृदयात राहील. And that peace comes only from Jesus. आणि ती शांती फक्त येशूकडून येते. And so you are no longer troubled irrespective of what is happening around you. म्हणून तुमच्या आजूबाजूला काय चाललंय काय गोंधळ चाललाय कशानेच तुम्हाला फरक पडणार नाही. He breaks the captivity. He breaks the bondage. तो सगळी बंधनं तोडतो तो सगळ्या साखळ्या तोडतो. And more than that, आणि त्यामुळे the presence of Jesus itself gives us peace. हालेलुया प्रभूची उपस्थिती जे सानिध्य आहे तेच आपल्याला शांती देतं. When you are in tension, जेव्हा तुम्ही टेन्शन मध्ये invite दबावात Jesus येशूला आमंत्रण द्या. in that home, in that picture, in that instance. त्या घरामध्ये त्या परिस्थितीमध्ये त्या चित्रामध्ये येशूला बोलवा. Brush aside every wrong thought. बाकी सगळे चुकीचे विचार बाजूला Bring टाकून it to द्या. the captivity of Jesus. येशूच्या अधीनतेमध्ये ते आणा. Because the devil will give you many thoughts. कारण की सैतान तुम्हाला खूप Fearful सारे thoughts. विचार भीतीचे विचार द्यायला देईल. Bring it all to the obedience of Christ. सगळे मिळून प्रभू येशूच्या अधीन आणून And टाका say, Lord is in control. आणि म्हणा की प्रभू सर्व नियंत्रणात आहे. Amen. Amen. Second point. दुसरा मुद्दा Stop worrying. काळजी करण्याचं Start थांबवा. serving Him. काळजी करण्याचं थांबवा त्याची सेवा करायला सुरुवात करा. Many times when you start serving the Lord, the problem automatically vanishes. Amen, amen, amen. अनेक वेळेला जेव्हा तुम्ही प्रभूची सेवा करायला सुरुवात करताना ते काळजीचे सगळे विचार आपोआप निघून जातात. You don't even know how many days have passed by. आणि तुम्हाला हे कळणार पण नाही किती दिवस असे निघून गेले. Say, but the devil doesn't want you to do that. पण सैतानाची इच्छा नाही की तुम्ही असं He करावं. says, sit. तो असं म्हणतो बस Let us think over it. बस कोपऱ्यामध्ये आणि विचार करत Why बस. this happened? का असं झालं Who brought this upon me? कसं हे कोणी How आणलं to deal with माझ्यावर it? कसं कार्य करायचं आता. Say, the devil wants you to ponder over it, meditate over it. सैतानाची इच्छा आहे की त्या त्रासाच्या विषयीच तुम्ही विचार करत बसा. Get out of the house. त्या घरामधून बाहेर Start निघा. working for the kingdom of God. प्रभूच्या राज्याची सेवा करायला लागा. Get going, get doing things that you have to do. जे काही तुम्हाला करायचंय ते सगळं करायला लागा. Say, God will handle all your trouble. ते तुमचे सगळे त्रास हँडल करेल. And what will happen when they काय? serve God? जेव्हा तुम्ही प्रभूची सेवा करता तेव्हा काय होईल. He will bless your bread. तो तुमच्या भाकरीला He आशीर्वादित will करेल. bless your water. तुमच्या पाण्याला He आशीर्वादित will करेल. remove your sickness. तुमचे सगळे रोग आजार काढून टाकेल. Start serving God. प्रभूची सेवा करायला Start सुरुवात serving in करा. the kingdom of God. देवाच्या राज्यात काहीतरी सेवा करायला सुरुवात करा. Continue wiping others' tears. आणि दुसऱ्यांचे अश्रू पुसायला सुरुवात करा. God will wipe away your tears. ते तुमचे अश्रू पुसेल. You start sowing. तुम्ही पेरणी करायला लागा. God will give you your own reaping. ते तुमचं स्वतःची कापणी तुम्हाला देईल. He will supply your needs. तो तुमच्या सगळ्या गरजा पुरवेल. Third point. तिसरा मुद्दा Stop worrying, worship Him. काळजी करण्याचं थांबवा त्याची आराधना करायला लागा. When Amen. you're healed,
you should not stay in the bed. जेव्हा तुम्हाला आरोग्य मिळालं ना Amen. तरी बिछाण्यातच बसून नाही You राहायचं, have to keep moving. लगेच In the name of फिरायचं. Jesus. येशूच्या नावात. To heal, Jesus came. To bless, Jesus came. To deliver, Jesus came. Amen. आरोग्य द्यायला, आशीर्वाद द्यायला आणि सुटका द्यायला प्रभू येशू ख्रिस्त He आले. came to give you life. तुम्हाला जीवन द्यायला He येशू came आले. to give you life in abundance. विपुल असं जीवन द्यायला आलेत. The more you praise, the less you worry. जेवढी जास्त स्तुती कराल तेवढी काळजी कमी कराल, The more you pray, the less you will panic. आणि जेवढी जास्त प्रार्थना कराल तेवढे जास्त कमी घाबराल. The more you worship, the less you worry. जेवढी जास्त आराधना कराल तेवढी कमी काळजी कराल. Amen. Amen. Sometimes when the pressure builds up, अनेक वेळेला जेव्हा दबाव येतो ना, you have to rise up तुम्ही उठायचं and start thanking the Lord. आणि प्रभूचे आभार मानत Start राहायचं, आभार singing. मानत राहायचं, Hallelujah. गाणी गायची, स्तुती करायची, आराधना Start करायची, singing. स्तुती करायची. Something is going to happen. काहीतरी होणार. He says, I have engraved your names on the palm of my hand. तो म्हणाला ना, तुमचं नाव तळहातावर कोरून You are ठेवलंय, always before me. तुझा चेहरा नित्य माझ्या समोर आहे. Yes, God says you are always before me. प्रभू Watch it. म्हणतो नित्य तू माझ्या समोर आहे. First worship, पहिली आराधना, first praise, पहिली स्तुती, first thank, पहिले धन्यवाद, first come to church, पहिले चर्चला first या, read the Bible, पहिले बायबल वाचा, first pray, पहिली प्रार्थना करा, first seek His kingdom. पहिले त्याचं राज्य शोधा. Amen. Amen. Then He will line up everything for you. मग तो तुमच्यासाठी सगळ्या गोष्टी लाईनीत करेल. Amen. Fourth point, चौथा मुद्दा, don't worry. काळजी करू नका. Don't worry at all. अजिबात काळजी करू नका. Worrying is sin काळजी करणं पाप आहे. for those people who know God. जे लोक देवाला जाणतात आणि तरी काळजी करतात म्हणजे पाप करताय. If Satan brings a worried thought in you, जर सैतानाने तुमच्या डोक्यात काळजीचे विचार घातले, he will say, तो म्हणेल what if this terrible things happens to you right now? अशी भयानक गोष्ट आता तुझ्या संगती झाली तर काय होईल? You have to say, तू म्हणायचं माझ्या देवाशी बोलतो बाबा. हा, हालेलुया, आमेन, Hallelujah. आमेन. Amen. कधीपासून तुझं वाट बघतोय ते तुझं. Yes. माझा देव वाट बघतो, देवाशी बोल तू जाऊन. Say, go and speak to my Savior. हा, माझ्या तारणाऱ्याशी बोल. Go and speak to my Lord Jesus Christ. माझा प्रभू येशू ख्रिस्त त्याच्याशी बोल. Will He speak? तो बोलेल का? No. जाऊन नाही He will बोलू शकत. only speak to us. तो आपल्याशीच बोलू शकतो. He will not speak to our God. तो आपल्या देवाशी बोलू नाही शकत. Because once you do that, कारण एकदा का तुम्ही असं केलं ना, change will start taking place in your life. बदल असा तुमच्या जीवनात घडायला लागेल. He will not come to trouble you anymore. तो नाही येणार तुम्हाला परत त्रास द्यायला. Because He सतत. knows that every time I come to Him, He will say, go to God. कारण की त्याला माहिती आहे एकदा कधी पण मी ह्याच्याकडे गेलो तर हा म्हणतो देवाकडे जा. Amen? Amen. And so those problems you have been worrying about for years, आणि म्हणून असे ज्या सगळ्या समस्या आणि त्रास आहेत की ज्याविषयी तुम्ही वर्षोनवर्ष काळजी करताय, it will start getting solved one by one एक by एक one. करून हळूहळू ते सगळे निघून जायला लागतील. Only because you acted in faith, कारण की तुम्ही विश्वासामध्ये काम करायला लागला. only because you cast your care upon Jesus. तुम्ही फक्त तुमची काळजी चिंता प्रभू येशूवर टाकून दिली म्हणून. Say, Amen. God will not take away all your cares just like that. देवबाप तुमच्या काळजी चिंता अशाच नाही घेणार. You have to give it to Him. तुम्ही त्याला द्यायला पाहिजे. Say, He cannot say, तुझे डोक्यावर काय मी काढतो. No, असं He नाही. will not. असं नाही करणार तो. You have to do it. तुम्ही करायचंय. Fifth point, पाचवा मुद्दा, don't worry about titles. आणि शीर्षकाची काळजी करू नका. Some people are worried about titles. काही लोकांना शीर्षक काय नाव त्याची काळजी फार आहे. God does not work according to your titles, देव तुमच्या शीर्षकानुसार काम करतच नाही. according to your faithfulness, तुमच्या विश्वासूपणाप्रमाणे, how much you know the word of God. किती तुम्हाला देवाचं वचन माहिती आहे त्याप्रमाणे देव काम करतो. Be strong in the Hallelujah. Lord. प्रभू मध्ये खंबीर Live for राहा. Him. प्रभूसाठी जगा, Work for Him. त्याची सेवा करा. Amen. Amen, amen. Rest everything is not so important. बाकीच्या गोष्टी काही एवढ्या महत्वाच्या नाहीये. Take the last point since we have शेवटचा less मुद्दा time. आपण घेऊया. Why worry? का काळजी? And Hallelujah. believers should always take their worrisome situations to prayer. आणि जे विश्वासणारे आहेत ना, येशूवर विश्वासणाऱ्यांनी तुमच्या सगळी प्रकरणं प्रभूकडे न्यायची आहेत. And after prayer, conclude it with thanksgiving. प्रार्थना झाल्यावर प्रभूला दिल्यावर धन्यवाद देऊन समाप्त करायचं. Because in Amen. troubled situations, त्रासदायक अशा परिस्थितीत the first thing that you lose is peace. सगळ्यात पहिली गोष्ट जाती म्हणजे शांती. But the But- moment you pray, पण ज्या क्षणी तुम्ही प्रार्थना करताना God may not answer
for that situation, but first thing He will give you is peace. देव लगेचच त्या प्रश्नांना त्या प्रॉब्लेमला उत्तर नाही देणार, पण सगळ्यात पहिले त्याची शांती देईल. Because God is more interested in your health than the situation. कारण की देवाला तुमच्या आरोग्यामध्ये, तुमच्या जीवनामध्ये इंटरेस्ट आहे, त्या परिस्थितीमध्ये नाही, पहिले नंतर ते परिस्थिती. What is the use if you fall and die and that situation later on is removed? जर काळजी करून एकदम तुम्ही खाली पडला आणि मेला तर, आणि नंतर ती परिस्थिती सुधारली तर काय फायदा? What तुम्ही is the मेला, use being admitted in the hospital? तुम्ही जाऊन हॉस्पिटलमध्ये आयसीयूत ऍडमिट झाला तर काय फायदा? When we meet with an accident, जेव्हा आपण एखादा ऍक्सिडेंट होतो, I mean, we don't say, आपण असं नाही म्हणत ना, अरे गाडीचं काय खराब झालं का? No, we say, गाडी जाऊ दे, पहिले तू माझ्या मुलाला, माझ्या मुलीला, माझ्या नवराला, त्यांना काय झालं नाही ना. गाडीला बघतो का आपण ऍक्सिडेंट मध्ये? पहिले We will say we'll buy 10 scooters. आपण म्हणतो 10 स्कूटरी घेऊ आपण परत. First see तो पहिले कसा आहे. तो कसा आहे? So God says, देव पण हे म्हणतो, ते जाऊ दे ती situation. परिस्थिती First जाऊ दे. माझा मुलगा कसा आहे. माझा मुलगा कसा I आहे? want to have him to have my Amen, peace. amen, amen. माझी शांती त्याच्याकडे असायला पाहिजे, माझी इच्छा आहे. That's what it says here असं म्हणत in आहे Philippians इथं. 4:6. फिलिप केरास पत्रात 4:6 मध्ये Be देवाचं वचन anxious सांगतं, for nothing, कशाचीही चिंता करू but in नका, everything by prayer and supplication, तर सर्व गोष्टीविषयी उपकार स्तुती सहित let your request be made known unto God, प्रार्थना आणि विनंती करून आपली मागणी देवाला कळवा. and the peace of God, आणि देवाची शांती which surpasses all जी understanding, सर्व बुद्धीच्या पलीकडे, will guard your heart and your mind through Christ Jesus. ती तुमचं मन आणि हृदय ख्रिस्त येशू मध्ये राखेल. Praise God. Hallelujah. Thank you, Jesus. धन्यवाद प्रभू येशू.